गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल बुद्ध विहार समिती व भंते उपारी थेरो वाचनालय पूर्णच्या वतीने महाराष्ट्र राज्याचा 65वा वर्धापन दिन भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली तर भंते बोधिधम्मा भंते पय्यांश यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी पूर्णा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मयूर कुमार आंदेलवाड यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या प्रसंगी माजी नगर उपाध्यक्ष उत्तमभाई खंदारे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड, ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड, राम धबाले, पंचायत समितीचे कर्मचारी सुनील हटकर, श्रीकांत हिवाळे, पीजी रणवीर, अनुरुद्ध पुंडगे, वारा काळे, बीबी वाघमारे, साहेबराव सोनवणे, विजय खंडागळे, राम मोरे, राम भालेराव, शाहीर विजय सातोरे, त्र्यंबक कांबळे आदींची उपस्थिती होती। यावेळी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो माध्यमाशी बोलताना म्हणाले की मोठ्या संघर्षातून बलिदानातून हा महाराष्ट्र स्वतंत्र झाला आहे। तर भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मयूर कुमार आंदेलवाड यांनी महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीकांत हिवाळे सर यांनी मानले। दिनांक 1 मे 2024 महाराष्ट्र राज्याचा 65वा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत। आज 1 मे आपण जागतिक कामगार दिन म्हणून सुद्धा आपण साजरा करत असतो। सर्वप्रथम सर्व कामगार जे आपल्या जवळपास 30 ते 40% लोक हे कामगार म्हणून काम राबत असतात, त्या सर्वांना सुद्धा मी आज 1 मेच्या निमित्तानं शुभेच्छा देऊ इच्छितो। आणि आज या ठिकाणी शासकीय कार्यक्रम निपटून आज भदंत महाथेरोजी यांच्या विनंतीला मान घेऊन त्यांनी आम्हाला इथं बोलवलं आणि माझ्या हस्ते आज इथं पूर्णा बुद्ध विहारमध्ये आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम माझ्या हस्ते केला। त्याबद्दल मी त्यांचे आणि सर्व समस्त समाज बांधवाचे आभार मानतो। महाराष्ट्र दिन मोठ्या संघर्षातून, मोठ्या बलिदानातून हा महाराष्ट्र स्वतंत्र झालेला। जशी निजाम राठवत संपले तसाच महाराष्ट्रसुद्धा एकीकरण करण्यासाठी कर्नाटकचा वाद आजही आहे। गुजरातचं भांडण तेव्हाही होतं, पण तेवढ्याही परिस्थितीमध्ये 1 मेला 1960ला आपला महाराष्ट्र आज 36 जिल्हे झाले। तेव्हाही 36 जिल्हे नव्हते। 36 जिल्ह्याचा आज महाराष्ट्र एवढा मोठा आहे। आणि आताच उल्लेख केल्याप्रमाणे कामगार दिन, बाबासाहेब आंबेडकर संसदेमध्ये कायदेमंत्री असताना, मजूर मंत्री असताना 12 तास मजुराला, कामगाराला काम करायचं होतं। बाबासाहेबांना 3 मुदत 8 घंट्यावर आणली। हे बाबासाहेबांच्या कलमाचं हे आज आपल्याला आठवण झाली पाहिजे की मजुरासाठी बाबासाहेबांनी फार मोठं काम त्या काळात संसदेमध्ये केलेलं आहे। म्हणून आपल्या पूर्णा बुद्ध विहाराला पर्यटनाचा दर्जा आहे, तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे। आपण ज्या इमारती उभा आहे ते महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने आपल्याला इथे मदत केलेली आहे। म्हणून आपण गेल्या 3 वर्षापासून 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, 17 सप्टेंबर असेल, 1 मे असेल, राष्ट्रीय सण उत्सव आणि राष्ट्रीय प्रोग्रॅम जे कार्यक्रम असतील, स्वच्छता अभियान असेल किंवा इतर जे राष्ट्रीय कार्यक्रम असेल ते आपल्या बुद्ध विहाराच्या समितीकडून आणि बुद्ध विहारामध्ये आपले कार्यकर्ते, उपासक, उपासिका, महिला मोठ्या प्रमाणावर इथे साजरे करतात, संपन्न करतात। देशाला रक्तदान असेल, इतर सर्वच जे राष्ट्रीय कार्यक्रम असेल आपल्या विहारामध्ये आपण ते साजरे करतो। आणि माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या विहाराच्या, मंदिराच्या, मस्जिदीच्या, गुरुद्वाराच्या परिसरामध्ये ध्वजारोहण होणारं आपलं एकमेव ठिकाण असावं असं मला वाटतं। म्हणून 1 मेच्या या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मी सर्व महाराष्ट्र बांधवांना, भारतीय बांधवांना शुभेच्छा देतो।